तर या प्रकरणी विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा टीका केलेली आहे। एक्स पोस्ट करत त्यांनी टीका केली आहे। काय म्हटलंय त्यांनी ते पाहूया। शेतकऱ्यांबाबत सरकारची अनास्था दिसून आली असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। सरकारनं शेतकऱ्याला बैल देण्याचं क्रेडिट घेतलं। सरकारनं पीआर केला मात्र बैल आजारी निघाला। बैलावर उपचार करण्याची शेतकऱ्यावर वेळ आली आहे। अन्नदात्याला द्यायचं तर सन्मानानं द्या, हातचं राखून नको असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय, टीका केली आहे। मीडियाने आणि विरोधकांनी आवाज उठवल्यानंतर लगेच एक बैल दिला, तो आजारी दिला। आम्हाला दिखावा नकोय, आम्हाला आजारी कर्जमाफी नकोय, आम्हाला पूर्णपणे सरसकट कर्जमाफी द्यावी। त्यामुळे कृपा करून या सरकारला विनंती, मायबाप जनता आहे, मायबाप सरकार आहे की जनतेचं थोडंसं समजून घ्या, आजची अडचण समजून घ्या। OTS साठी सुद्धा सरकार या शेतकऱ्याकडे पैसा नाही, याच्यात शेतकरी 1 रुपया सुद्धा भरू शकणार नाही। त्यामुळे सरसकट 2 लाखाची कर्जमाफी द्या आणि आमच्या शेतकऱ्याला आज या अडचणीतून काढा। तात्काळ आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांच्या मेलेल्या बैलाचं त्यांना कंपेन्सेशन दिलं आणि एक बैल देखील दिला। आज पुन्हा त्या ठिकाणी आमच्याकडे अशी बातमी आली की दिलेला बैल हा काही योग्य नाही। जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांना बाजारात नेऊन त्यांच्या पसंतीचा बैल त्यांना घेऊन द्यावा। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अजय घोडके आपल्या सोबत जोडलेले आहेत। अजय, शेतकऱ्याला मदत म्हणून दिलेल्या बैलावरून आता राजकारण सुरू झालेले आहे, अधिक माहिती। आपण जर पाहिलं तर लातूरच्या देवणी तालुक्यातील बुंबळी या गावातील शिवाजी गायकवाड नावाच्या शेतकऱ्याचं वीज पडल्याने एक बैल दगावला आणि त्याच्यावरती मशागत करण्यासाठी दुसरा बैल घेण्यासाठीची ऐपत नसल्याने स्वतःच्या पत्नीलाच त्या ठिकाणी नांगराला झुंपल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला होता आणि समाज माध्यमात व्हायरल झालेल्या या व्हिडिओची दखल घेऊन तात्काळ जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला त्या संदर्भात कळवलं आणि राज्य शासनाने तात्काळ त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला एक बैल देण्याच्या संदर्भातली सूचना केली होती आणि त्या संदर्भातला बैलही त्या ठिकाणी शिवाजी गायकवाड नावाच्या शेतकऱ्याला दिला होता। परंतु आता हा जो बैल आहे, हा बैल अत्यंत आजारी असल्याचं त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणीमध्ये स्पष्ट झाल्याच्या नंतर विरोधकांकडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सरकारवरती टीका करण्यात आली। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांनी सरकारला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टीका आणि आरोप केल्याच्या नंतर आता मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्याच्या पसंतीचा बैल त्या ठिकाणी आठवडी बाजारामध्ये घेऊन जावा आणि त्या ठिकाणी त्यांच्या पसंतीचा बैल द्यावा अशा पद्धतीची सूचना केल्याच्या नंतर आता प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी खरोळा या ठिकाणच्या आठवडी बाजारामध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात त्या ठिकाणी तो बैल त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला दिला जाणार आहे। ठीक आहे जगदीश। अजय, तुम्ही असेच जोडलेले राहा।